नमस्कार. आपल्या या नवीन सखोल चर्चेत सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आजचा आपला विषय खरोखरच एखाद्या विज्ञान कथेसारखा वाटू शकतो, पण तो आत्ता आपल्या वास्तवाचा एक अत्यंत महत्वाचा भाग बनतोय. हो, आणि खूप वेगाने बनतोय. अगदी. तर आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि मेटावर्स यांचा जो एक अद्भुत संगम आहे ना, त्यावर सखोल विश्लेषण करणार आहोत. नक्कीच. हा विषय खूपच रंजक आहे. हो ना. म्हणजे गेल्या काही वर्षांत आपण तंत्रज्ञानाच्या जगात हे दोन शब्द सातत्याने ऐकतोय. एकीकडे मेटावर्सची चर्चा असते. आणि दुसरीकडे AIची क्रांती सुरूच आहे. बरोबर. पण अनेकदा लोक या दोन्ही संकल्पनांकडे दोन स्वतंत्र आणि वेगवेगळ्या दिशांना जाणारे प्रवाह म्हणून पाहतात. हे खूप लोकांचा गैरसमज आहे. म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणाची मुख्य संकल्पना आणि मिशन हे समजून घेणं आहे की AI आणि मेटावर्स हे दोन वेगवेगळे तंत्रज्ञान नाहीत. ते एकमेकांना पूरक आहेत. अगदी. म्हणजेच ते खऱ्या अर्थाने कॉम्प्लिमेंटरी कसे आहेत हे आपण आज उलगडून पाहणार आहोत. आपल्याकडे असलेल्या संशोधनाच्या आधारे आपण हे समजून घेऊया. खरं तर आपण जर याकडे बारकाईने पाहिलं आणि फक्त मेटावर्सचा विचार केला तर ते मुळात काय आहे? काय आहे? ते एक त्रिमितीय म्हणजे 3D डिजिटल जग आहे. इंटरनेटची पुढची पायरी, जिथे आपण फक्त स्क्रीनकडे पाहत नाही. तर त्या इंटरनेटच्या आत प्रत्यक्ष प्रवेश करतो. अगदी बरोबर. पण जर त्या जगात AI नसेल तर ते जग कसं असेल याचा विचार करा. मला वाटतं ते फक्त एक रिकामं आणि निर्जीव जग राहील. होय, अतिशय शांत आणि निर्जीव 3D जग. तिथे गगनचुंबी इमारती असतील, मोठे रस्ते असतील, दुकाने असतील. पण त्यात कोणताही जिवंतपणा नसेल. अगदी एखाद्या भव्य चित्रपटाच्या सेटसारखं, जिथे सगळं उभं केलंय पण अभिनेतेच नाहीत. बापरे, ते खूपच भकास वाटेल. हो, पण जेव्हा आपण या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अस्तित्वाची जोड देतो तेव्हा चित्र पूर्ण बदलतं. म्हणजे कसं? हे संपूर्ण डिजिटल जग अचानक स्मार्ट, जिवंत आणि इंटरॅक्टिव्ह बनतं. AIमुळे त्या डिजिटल जगाला एक प्रकारची चेतना मिळते असं म्हणायला हरकत नाही. हो, म्हणजे ते केवळ पाहण्यापुरतं मर्यादित राहत नाही. नाही, ते मानवी कृतींना प्रतिसाद देणारं एक अत्यंत सक्रिय आणि बुद्धिमान माध्यम बनतं. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. जर आपण हे अतिशय सोप्या भाषेत मांडायचं ठरवलं तर आपण एक उत्तम उदाहरण देऊ शकतो. हो, आपण असं म्हणू शकतो की मेटावर्स हे एक डिजिटल जग आहे आणि AI हा त्या जगाचा मेंदू आहे. अगदी योग्य उपमा आहे ही. एक शरीर आहे ज्याला आकार आहे आणि दुसरा त्याचा मेंदू आहे, जो त्या शरीराला कसं वागायचं हे सांगतो. बरोबर. आता हा मेंदू या डिजिटल जगात नक्की कसं काम करतो याच्या अनेक पद्धती आहेत. आपल्या नोंदीनुसार या कार्यपद्धती प्रामुख्याने 6 वेगवेगळ्या विभागांत विभागल्या जाऊ शकतात. हो, मी पण तेच विचार करत होते. सर्वात आधी आपण आभासी जगातल्या पात्रांबद्दल बोलूया, ज्याला आपण व्हर्च्युअल कॅरेक्टर्स किंवा अवतार म्हणतो. गेमिंगच्या भाषेत ज्यांना NPC किंवा नॉन प्लेअर कॅरेक्टर्स म्हणतात. मला ना नेहमी हा प्रश्न पडायचा की इतक्या मोठ्या जगात लोक नसतील तर कसं होईल. पण AIमुळे या आभासी जगात असे डिजिटल लोक तयार होतात जे चक्क माणसांसारखा विचार करू शकतात. हो, आणि हे खूप क्रांतिकारी आहे. पण हे कसं शक्य होतं? गेमिंगच्या जुन्या दिवसांचा विचार केला तर हे NPC खूपच कंटाळवाणे असायचे. हो, ते फक्त आधीच ठरवून दिलेली 2-4 वाक्य पुन्हा पुन्हा बोलायचे. किंवा भिंतीला धडकून तसेच उभे राहायचे. पण आता AIमुळे संपूर्ण चित्र बदललं आहे. म्हणजे आता ते अधिक नैसर्गिक वागतात. नक्कीच. जेव्हा एखादी व्यक्ती मेटावर्समध्ये प्रवेश करते तेव्हा तिला फक्त निर्जीव वस्तू नको असतात, तिला संवादाची गरज असते. साहजिकच आहे, माणसाला संवाद लागतोच. AIमुळे हे व्हर्च्युअल कॅरेक्टर्स केवळ स्क्रिप्टेड वाक्य बोलत नाहीत, ते लार्ज लँग्वेज मॉडेल्स वापरून स्वतःची उत्तरे तयार करतात. म्हणजे LLMs वापरून. हो, उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीने मेटावर्समधल्या ऐतिहासिक रोम शहराच्या सिम्युलेशनमध्ये प्रवेश केला. छान उदाहरण आहे. तर तिथे भेटणारा जो व्हर्च्युअल गाईड असेल ना, तो एक AI असेल. तो गाईड केवळ रट्टाळ माहिती देणार नाही. म्हणजे आपण काही वेगळं विचारलं तरी तो उत्तर देईल. अगदी. त्या व्यक्तीने विचारलेल्या कोणत्याही अतरंगी प्रश्नाचं तो अचूक ऐतिहासिक संदर्भ देऊन उत्तर देईल. बापरे, हे खूपच भारी आहे. किंवा समजा एखाद्या व्हर्च्युअल शाळेत व्हर्च्युअल शिक्षक असेल, जो विद्यार्थ्याच्या आकलन क्षमतेनुसार कठीण गणित सोपं करून सांगेल. बरोबर. हे अवतार AIच्या मदतीने स्वतःहून विचार करून नैसर्गिकरित्या संवाद साधू शकतात. हे तर एखाद्या खऱ्या व्यक्तीशी बोलण्यासारखं झालं. आणि संवादाचा उल्लेख निघालाच आहे, तर या प्रक्रियेत संवादाची पद्धत कशी असते हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. हो, हा दुसरा महत्वाचा स्तंभ आहे, नैसर्गिक संवाद.
पूर्वीच्या काळी कॉम्प्युटरला कमांड देण्यासाठी कीबोर्डवर लांबचं कोड टाईप करावे लागायचे. आणि ते खूपच तांत्रिक होतं. पण आता नैसर्गिक संवाद म्हणजेच नॅचरल कॉन्व्हर्सेशन शक्य झालं आहे. आपल्या माहितीनुसार चॅटबॉट्स आणि प्रगत व्हॉइस एआयमुळे या व्हर्च्युअल जगात आवाजाने संवाद साधणं अत्यंत सोपं झालंय. हो, तुम्ही नुसत्या आवाजाने कमांड देऊ शकता. म्हणजे एखादी व्यक्ती व्हर्च्युअल दुकानात जाऊन फक्त आवाज देऊ शकते की मला ऑफिसच्या कामासाठी एक चांगला लॅपटॉप दाखवा. हो, आणि यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो एआय फक्त लॅपटॉप हा एक शब्द पकडत नाही. मग तो काय करतो? तो संपूर्ण वाक्याचा अर्थ समजून घेतो. तो एआय तत्काळ तो आवाज ऐकतो आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगच्या मदतीने त्या व्यक्तीचा हेतू समजून घेतो. म्हणजे NLP वापरून? अगदी. आणि मग त्या व्यक्तीसमोर ऑफिसच्या कामासाठी योग्य असणारे लॅपटॉपचे वेगवेगळे पर्याय उभे करतो. आणि जर एखाद्या व्यक्तीने विचारलं की यातला कोणता लॅपटॉप प्रवासात नेण्यासाठी सोयीचा आहे, तर एआय लगेच वजनाने हलक्या असलेल्या लॅपटॉपची माहिती देईल. ही प्रक्रिया इतकी गुळगुळीत आणि नैसर्गिक आहे की आपण एखाद्या अनुभवी मानवी दुकानदाराशी चर्चा करत आहोत असा भास होतो. यात अजिबात तांत्रिक अडथळे जाणवत नाहीत असं म्हणायचंय तुम्हाला? अजिबात नाही. अत्यंत सहज संवाद असतो. हे ऐकताना मला जाणवतंय की एआय खरोखरच मेटावर्सला वापरकर्त्याच्या सोयीनुसार चालवतोय. पण हे फक्त संवादापुरतंच मर्यादित नाहीये ना? नाही, संवादाच्या खूप पुढे गेले हे. म्हणजे ज्या वातावरणात एखादी व्यक्ती वावरत असते ते वातावरण सुद्धा खूप स्मार्ट बनत चाललंय. आणि यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे हे स्मार्ट पर्यावरण. म्हणजे आपला तिसरा स्तंभ. बरोबर. मेटावर्समधील पर्यावरण हे खऱ्या जगासारखं स्थिर नसतं. म्हणजे ते सतत बदलत असतं. होय. एआयच्या मदतीनं हे आभासी पर्यावरण कोणत्याही व्यक्तीच्या वागणुकीनुसार, निवडीनुसार आणि प्राधान्यानुसार सतत बदलत असतं. नक्कीच. कल्पना करा की एखादी व्यक्ती एका व्हर्च्युअल शहरातून चालत आहे. बरं. आणि त्या व्यक्तीला जर संगीताची खूप आवड असेल तर रस्त्यावरील डिजिटल होर्डिंग्जवर आपोआप आगामी व्हर्च्युअल म्युझिक कॉन्सर्टच्या जाहिराती झळकू लागतील. अच्छा. आणि जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला खेळांची आवड असेल तर त्याच होर्डिंग्जवर त्या दुसऱ्या व्यक्तीला स्पोर्ट्स इक्विपमेंटच्या जाहिराती दिसतील. म्हणजे एकाच वेळी एकाच जागेवर वेगवेगळ्या लोकांसाठी एक वेगळं आणि सानुकूलित जग तयार होत असतं. अगदी पर्सनलाइज्ड अनुभव मिळतो प्रत्येकाला. हे गेमिंगच्या बाबतीत कसं काम करतं? गेमिंगमध्ये तर हे खूपच प्रगत पातळीवर काम करतं. म्हणजे गेमची अडचण पातळी बदलण्याबाबत का? हो. एखाद्या वापरकर्त्याला जर एखादा गेम खूप कठीण वाटत असेल आणि तो वारंवार एकाच पातळीवर अपयशी ठरत असेल तर तो कंटाळून गेम सोडून देईल. एक्झॅक्टली. पण एआय हे लगेच ओळखतं आणि गेमची अडचण पातळी थोडी सोपी करतो, जेणेकरून तो वापरकर्ता निराश होऊन गेम सोडणार नाही. हे तर खूपच हुशार तंत्रज्ञान आहे. या व्यतिरिक्त संपूर्ण स्मार्ट सिटी सिम्युलेशन सुद्धा एआयद्वारे नियंत्रित केलं जातं. म्हणजे रहदारी आणि हवामान वगैरे? हो. लाखो लोक एकाच वेळी मेटावर्समध्ये असताना तिथे डिजिटल रहदारी कशी असावी, व्हर्च्युअल हवामान कसं असावं, हे सगळं एआय बघतो. आणि जर एखाद्या ठिकाणी खूप गर्दी झाली तर आभासी रस्ते आपोआप कसे रुंद व्हावेत, हे सर्व निर्णय एआयच्या बुद्धिमत्तेवर आधारित असतात. बापरे, हे सगळं ऐकायला खूप भव्य आणि थक्क करणारं वाटतंय. आहेच ते तसं. पण इथे एक खूप व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. कोणता? जेव्हा आपण संपूर्ण शहरं, इमारती, रस्ते आणि हजारो वस्तूंच्या निर्मितीबद्दल बोलतो तेव्हा हे सर्व तयार कोण करतं? खूप छान प्रश्न आहे हा. कारण खऱ्या जगात एक इमारत बांधायला वर्षानुवर्ष लागतात. 3D डिझायनर्सना मेटावर्ससारखं विशाल जग तयार करण्यासाठी किती अफाट वेळ आणि मेहनत लागत असेल. पूर्वी हे हातानेच करावं लागायचं. पण आता 3D ऑब्जेक्ट किंवा वर्ल्ड जनरेशन या चौथ्या तंत्रज्ञानामुळे चित्र पूर्णपणे बदलून आहे. जनरेटिव्ह एआयच्या मदतीने ना? अगदी बरोबर. जनरेटिव्ह एआय केवळ मजकूर किंवा चित्र तयार करत नाही, तर तो 3D मॉडेल्सही तयार करू शकतो. म्हणजे डिझायनर्सना आता प्रत्येक लहान सहान गोष्ट स्वतः बनवण्याची गरज नाहीये. अजिबात नाही. टेबलाचा आकार, खुर्चीचं डिझाईन किंवा अगदी झाडाची पानं सुद्धा हाताने बनवण्याची गरज पडत नाही. हे कसं काम करतं मग? एखाद्या व्यक्तीने एआयला फक्त एक सूचना किंवा प्रॉम्प्ट दिली की मला सायबरपंक थीम असलेलं आणि निळे निऑन लाईट्स असलेले एक शहर तयार करून दे, आणि ते लगेच तयार होतं. हो. एआय काही मिनिटातच एक संपूर्ण 3D शहर उभं करू शकतो. बापरे, फक्त काही मिनिटांत? हो. यात इमारतींचं आर्किटेक्चर, रस्त्यावरील लाईट्स आणि आकाशाचा रंग हे सर्व एआय स्वतः ठरवतो. यामुळे जग निर्मितीतील वेळेची आणि साहजिकच लाखो डॉलर्सची खूप मोठी बचत होत असेल. प्रचंड बचत होते. ज्या गोष्टीसाठी शेकडो मानवी डिझायनर्सना महिने लागले असते, ते काम एआय काही क्षणात पूर्ण करतो. हे खरोखरच डोळे विस्फारून टाकणार आहे. जग तर तयार झालं, पात्रेही तयार झाली,
पण आता या जगात वावरणारा जो प्रत्यक्ष मानवी वापरकर्ता आहे त्याचं काय? म्हणजे त्याचा अवतार कसा वावरतो याबद्दल म्हणताय. हो, मेटावर्समध्ये केवळ प्रवेश करणं पुरेसं नाही, तर तिथे मानवी उपस्थिती खऱ्या अर्थाने नैसर्गिक वाटली पाहिजे. यासाठी AI कसं काम करतं? इथेच तंत्रज्ञानाचा एक अत्यंत प्रगत भाग समोर येतो, ज्याला आपण चेहरा आणि हालचाल ट्रॅकिंग किंवा फेस अँड मोशन ट्रॅकिंग म्हणतो. हा आपला 5वा स्तंभ. हो, जेव्हा एखादी व्यक्ती VR हेडसेट घालते तेव्हा त्या हेडसेटच्या आत अत्यंत प्रगत कॅमेरे असतात. ते कॅमेरे आतल्या बाजूला असतात. हो, आणि हे कॅमेरे त्या व्यक्तीचे डोळे, भुवयांची हालचाल आणि चेहऱ्यावरील सूक्ष्म हावभाव सतत ट्रॅक करत असतात. अच्छा, म्हणजे आपण जसे एक्सप्रेशन्स देतो तसे. अगदी. आणि इथे AIची भूमिका सुरू होते. AI या सर्व हालचाली अत्यंत अचूकपणे ओळखून त्या माहितीचं विश्लेषण करतो आणि रिअल टाईममध्ये तो डेटा डिजिटल अवतारात परावर्तित करतो. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने आश्चर्याने भुवया कुंचावल्या तर तिचं डिजिटल अवतारही अगदी तशीच कृती करेल. अगदी 100%. जर एखाद्या व्यक्तीला विनोद ऐकून हसू आलं तर तिचा अवतार केवळ एक कृत्रिम स्माईल देणार नाही. मग कसं हसेल? चेहऱ्याचे स्नायू जसे खऱ्या आयुष्यात ताणले जातात अगदी तसेच त्या अवताराच्या चेहऱ्यावर दिसतील. क्या बात आहे. हातांच्या हालचाली आणि चालण्याची पद्धत सुद्धा ट्रॅक केली जाते. यामुळे डिजिटल संवादामध्ये मानवी भावनांचा आणि देहबोलीचा म्हणजे बॉडी लँग्वेजचा स्पर्श जोडला जातो. म्हणजे आपण जेव्हा मेटावर्समध्ये मित्राला भेटू तेव्हा तो फक्त एक कार्टून वाटणार नाही. बरोबर. त्याच्या हावभावांवरून तो खरंच आनंदी आहे की उदास हे ओळखता येईल. हे तंत्रज्ञान मानवी भावनांना डिजिटल जगात खऱ्या अर्थाने जिवंत करतंय. हो, खूप प्रभावी आहे. पण जेव्हा एखादा जोग इतका वास्तवादी बनतं, जेव्हा आपण स्वतःची इतकी अचूक डिजिटल ओळख निर्माण करतो आणि अशा अफाट अमर्याद जगात वावरतो, तेव्हा साहजिकच काही गंभीर धोके देखील उद्भवू शकतात, नाही का? हो, धोके तर आहेतच. जिथे आर्थिक व्यवहार होतात, जिथे लोकांची वैयक्तिक माहिती असते, तिथे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही येणारच. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. सुरक्षेचा प्रश्न. अगदी. आणि हा आपला 6वा आणि सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे. सुरक्षा आणि बचाव. डिजिटल जगात फ्रॉड, हॅकिंग आणि ओळखीची चोरी या अत्यंत गंभीर समस्या आहेत. हो, आणि इथे AI एक सायलेंट गार्डियन किंवा अदृश्य रक्षक म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. तो रक्षण कसं करतं? AIचे प्रगत अल्गोरिदम्स मेटावर्समधील अब्जावधी डेटा पॉइंट्सचं सतत विश्लेषण करत असतात. सतत लक्ष ठेवून असतात म्हणजे. हो. समजा कोणी बनावट ओळख किंवा फेक आयडेंटिटी वापरून एखाद्या व्यक्तीच्या खात्यात प्रवेश मिळवला. हॅकिंग करून? हो, पण त्या हॅकरची चालण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत किंवा खरेदी करण्याचे पॅटर्न त्या खऱ्या व्यक्तीशी जुळत नसतील. अच्छा, म्हणजे सवयी जुळत नसतील. बरोबर. तर AI हे सूक्ष्म बदल लगेच ओळखतो. ही बिहेवियोरल बायोमेट्रिक्सची संकल्पना आहे. म्हणजे पासवर्ड बरोबर असला तरी वागणूक वेगळी असेल तर AIला कळतं. एक्झॅक्टली. AIला तत्काळ समजतं की हा अवतार जो कोणी नियंत्रित करत आहे तो मूळ वापरकर्ता नाहीये. आणि मग तो AI काय ॲक्शन घेतो? अशा संशयास्पद हालचाली दिसताच AI त्या खात्याला तात्पुरते ब्लॉक करून वापरकर्त्यांना आणि संपूर्ण सिस्टमला सुरक्षित ठेवण्याचं काम करतो. सुरक्षेच्या या मजबूत कवचाशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावरील डिजिटल जगाचं अस्तित्व टिकवून ठेवणं खरंच अशक्य आहे. पूर्णपणे अशक्य आहे. आणि इथेच ही गोष्ट खरोखर खूप रंजक बनते. आपण आत्तापर्यंत AI आणि मेटावर्स कसे काम करतात याच्या तांत्रिक बाजू पाहिल्या. हो, सर्व 6 स्तंभ आपण कव्हर केले. पण हे सर्व प्रत्यक्ष जगात कसं अनुभवता येईल? आपण एका कल्पक आणि अतिशय सोप्या उदाहरणाद्वारे हे विश्लेषण करूया. नक्कीच एक उदाहरण घेऊया. समजा एखादी व्यक्ती सुट्टीच्या दिवशी एका आलिशान व्हर्च्युअल मॉलमध्ये जाते. तिथे गेल्यानंतर एक AI दुकानदार लगेच त्या व्यक्तीला पाहतो. तो AI दुकानदार फक्त स्वागत करत नाही, तर तो त्या व्यक्तीच्या खरेदीच्या जुन्या सवयी, आवडते रंग आणि बजेट लगेच त्याच्या डेटाबेसमधून तपासून घेतो. एका सेकंदात? हो. त्यानंतर तो अत्यंत अचूक वस्तू सुचवतो. उदाहरणार्थ, मागच्या वेळी घेतलेल्या निळ्या शर्टवर ही नवीन पॅन्ट खूप छान दिसेल. हे खूपच भारी आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे तो AI दुकानदार त्या व्यक्तीच्याच मातृभाषेत अत्यंत अस्खलितपणे आणि मानवी भावनांसह संवाद साधतो. हेच तर यायचं खरं यश आहे. एखाद्या दुकानात गेल्यावर पूर्णपणे वैयक्तिकृत आणि भाषिक अडथळे नसलेला अनुभव मिळणे हे AI आणि मेटावर्सच्या संयोजनाचे सर्वात उत्तम आणि प्रभावी उदाहरण आहे असं मला वाटतं. हे उदाहरण खरोखरच या तंत्रज्ञानाची ताकद दाखवून देतं. आणि आपल्या सखोल चर्चेत हे सांगणं गरजेचं आहे की ही केवळ भविष्यातली स्वप्ने नाहीत.
म्हणजे आत्ता हे काम सुरू झालंय. हो, आजच्या घडीला अनेक आघाडीच्या आणि अब्जाधीश कंपन्या या तंत्रज्ञानात प्रचंड मोठी गुंतवणूक करत आहेत. जसे की मेटा. हो, उदाहरणार्थ मेटा प्लॅटफॉर्म्स या कंपनीचं उद्दिष्ट सोशल कनेक्शन वाढवणं आहे. ते त्यांच्या VR वर्ल्ड आणि AI अवतार्सच्या विकासावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांचे अवतार खूपच खरे वाटतात असं ऐकलंय मी. हो, त्यांचे कोडेक अवतार इतके वास्तववादी आहेत की ते खऱ्या माणसासारखेच दिसतात, ज्यामुळे जगात कुठेही असलेले लोक एकमेकांशी अगदी नैसर्गिकरित्या एकाच खोलीत असल्यासारखे भेटू शकतील. पण हे फक्त मनोरंजनासाठी किंवा सोशल मीडिया पुरतंच मर्यादित नाहीये, बरोबर? अजिबात नाही. कारण मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या याकडे पूर्णपणे वेगळ्या आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहतायत असं आपल्या माहितीतून समोर येत आहे. होय, मायक्रोसॉफ्टचं लक्ष एंटरप्राइज मेटावर्सवर आहे. ते व्हर्च्युअल मीटिंग्स आणि मिक्स्ड रियालिटी तंत्रज्ञानावर काम करत आहेत. म्हणजे कॉर्पोरेट जगासाठी. अगदी. समजा जपानमधील एक इंजिनियर आणि पुण्यातील एक डिझायनर यांना एका कारच्या इंजिनवर चर्चा करायची आहे. तर त्यांना प्रत्यक्ष भेटायची गरज नाही. नाही, मायक्रोसॉफ्टच्या तंत्रज्ञानामुळे ते दोघेही एकाच डिजिटल रूममध्ये त्या 3D इंजिनच्या मॉडेलभोवती उभे राहून एकत्र काम करू शकतील. यामुळे कंपन्यांचा प्रवासाचा खर्च आणि वेळ प्रचंड प्रमाणात वाचत असेल. हो ना, लाखो डॉलर्स वाचतात. आणि जेव्हा आपण उच्च दर्जाचे ग्राफिक्स, 3D मॉडेलिंग आणि सिम्युलेशनच्या बाबतीत बोलतो, तेव्हा एनव्हिडियाचं नाव अत्यंत महत्त्वाचं ठरतं. हो, एनव्हिडिया खूप पुढे आहे यात. कसं आहे माहितीये, लोक त्यांना फक्त गेमिंगचे ग्राफिक्स कार्ड बनवणारी कंपनी मानतात, पण ते या क्षेत्रात खूप मोठी क्रांती करत आहेत. नक्कीच. एनव्हिडियाने ऑमनिवर्स नावाची एक अतिशय प्रगत संकल्पना आणली आहे. ओमनिवर्स हे काय आहे? इथे ते AI आणि 3D सिम्युलेशनचा वापर करून भौतिकशास्त्र अचूकपणे पाळणारं वास्तववादी डिजिटल जग तयार करत आहेत. म्हणजे फिजिक्सचे नियम तिथे लागू होतात. अगदी तंतोतंत. BMW सारख्या मोठ्या कार कंपन्या प्रत्यक्ष फॅक्टरी बांधण्यापूर्वी एनव्हिडियाच्या ओमनिवर्समध्ये त्या फॅक्टरीची हुबेहूब डिजिटल प्रतिकृती बनवतात. ज्याला डिजिटल ट्विन म्हणतात. हो, डिजिटल ट्विन. तिथे AIच्या मदतीने उत्पादन प्रक्रियेची चाचणी केली जाते. जर एखादी चूक असेल तर ती डिजिटल जगातच सुधारली जाते. म्हणजे खऱ्या जगातले कोट्यावधी रुपये वाचतात. अगदी बरोबर. आणि या सगळ्या गंभीर व्यावसायिक उपयोगांसोबतच रोब्लॉक्स सारख्या कंपन्या तरुण पिढीसाठी काय करत आहेत हे पाहणे तितकंच रंजक आहे. हो, रोब्लॉक्सने तर कमालच केली आहे. रोब्लॉक्सवर आता वापरकर्ते फक्त AIला सोप्या भाषेत सूचना देऊन स्वतःचे संपूर्ण गेम्स तयार करू शकतात. म्हणजे त्यासाठी कोडिंग येण्याची गरज नाही. नाही ना. म्हणजे कोडिंग न येणारा एखादा 10 वर्षांचा मुलगाही AIला सांगू शकतो की मला एक लाल रंगाची उडणारी कार पाहिजे. आणि ती कार तयार होते. हो, AI मागच्या बाजूला सर्व कोड लिहून ती कार त्या गेममध्ये तयार करतो. या सर्व कंपन्या आपापल्या पद्धतीने हे डिजिटल जग खऱ्या अर्थाने उभं करत आहेत. खूपच वेगाने प्रगती होते यात. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? तंत्रज्ञानाच्या जगात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक होत आहे. नवीन मॉडेल्स येत आहेत. पण सामान्य लोकांसाठी किंवा मानवी समाजाच्या विकासासाठी याचे नक्की काय फायदे आहेत? या तंत्रज्ञानाचे अनेक थेट आणि क्रांतिकारी फायदे आहेत. सर्वात पहिला आणि मोठा फायदा म्हणजे अत्यंत वास्तववादी अनुभव. म्हणजे रिअलिस्टिक एक्सपिरियन्स? हो, प्रत्यक्ष जगातील भौगोलिक मर्यादा इथे संपुष्टात येतात. एखादी व्यक्ती घरबसल्या जगातल्या सर्वोत्तम म्युझियमला भेट देऊ शकते आणि तो अनुभव अगदी खरा वाटतो. हा खूप मोठा फायदा आहे. आणि दुसरा फायदा म्हणजे अत्यंत उच्च दर्जाची वैयक्तिकृत सेवा. जसं आपण मॉलच्या उदाहरणात पाहिलं, AIमुळे शिक्षण असो किंवा खरेदी प्रत्येकाला त्यांच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार आणि गरजेनुसार सेवा मिळते. म्हणजे पर्सनलाइज्ड सर्व्हिस मिळते. बरोबर. तिसरा मोठा फायदा म्हणजे स्वयंचलित प्रक्रिया किंवा ऑटोमेशन. मेटावर्समधील कंटाळवाण्या तांत्रिक आणि वेळखाऊ गोष्टी AI आपोआप हाताळतो. आणि निर्मितीचा खर्च? तो आपला चौथा फायदा आहे. कमी खर्चात जगाची निर्मिती. प्रत्यक्ष जगात एक वीट न रचता AIच्या मदतीने अमर्याद डिजिटल शहरे बांधणे खूपच सोपं आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारं असतं. आणि या फायद्यांमध्ये ना मला स्वतःला स्मार्ट लर्निंग आणि ट्रेनिंग हा भाग सर्वात जास्त आशादायी वाटतो. हो, शिक्षणासाठी हे खूप महत्वाचं आहे. कारण यामुळे शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊ शकतो. अगदी बरोबर. वैद्यकीय शिक्षण किंवा धोकादायक कामांचं प्रशिक्षण आता सुरक्षित वातावरणात अत्यंत प्रभावीपणे दिलं जाऊ शकतं. म्हणजे सर्जरीचं प्रशिक्षण वगैरे. हो,
समजा एका वैद्यकीय विद्यार्थ्याला एका गुंतागुंतीच्या सर्जरीचा सराव करायचा आहे. मेटावर्समध्ये एआयद्वारे तयार केलेला एक व्हर्च्युअल रुग्ण असेल ज्याची सर्व शारीरिक लक्षणं खऱ्या माणसासारखी असतील. आणि जर सर्जरी करताना काही चूक झाली तर जर विद्यार्थ्याकडून एखादी चूक झाली तर त्या डिजिटल रुग्णाचा रक्तदाब कमी होईल किंवा इतर गुंतागुंत निर्माण होईल. बापरे, हे अगदी खऱ्यासारखंच आहे. हो, यामुळे विद्यार्थ्याला प्रत्यक्ष माणसाचा जीव धोक्यात न घालता अत्यंत वास्तवादी अनुभव मिळतो. हे खरोखरच जीवन वाचवणारं तंत्रज्ञान ठरू शकतं. नक्कीच, जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर भविष्यातील उपयोगांच्या शक्यता अक्षरशः अफाट आणि मानवी कल्पनेच्या पलीकडच्या आहेत. म्हणजे भविष्यात हे कसं दिसेल? उद्याच्या काळात व्हर्च्युअल क्लासमध्ये एक एआय शिक्षक असेल जो 100 विद्यार्थ्यांच्या वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या गतीनुसार आणि समजण्याच्या पातळीनुसार त्याला वैयक्तिक मार्गदर्शन करेल. म्हणजे कोणीही मागे राहणार नाही. बरोबर. व्हर्च्युअल हॉस्पिटलमध्ये एक एआय डॉक्टर असू शकेल जो रुग्णांचे प्राथमिक निदान अगदी अचूकपणे करेल आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची शांतपणे उत्तरे देईल. कॉर्पोरेटमध्ये पण हे खूप उपयुक्त ठरेल ना? हो, कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी एक वैयक्तिक एआय ऑफिस असिस्टंट असेल जो मीटिंग शेड्यूल करेल, नोट्स काढेल आणि माणसांप्रमाणेच हुशार आणि तत्पर असेल. आणि गेम्समध्ये? गेमिंग विश्वात एआय गेम कॅरेक्टर्स इतके प्रगत असतील की त्यांच्याशी खेळताना एखाद्या खऱ्या मानवी खेळाडूशी खेळत असल्याचाच अनुभव येईल. हे सगळंच अफाट आहे. आणि या सर्वांच्या पलीकडे जाऊन एआय आधारित डिजिटल ह्युमन्स ही संकल्पना पूर्णपणे वास्तवात येईल. डिजिटल ह्युमन्स? हो, हे डिजिटल लोक दिसायला, बोलायला, भावना व्यक्त करायला आणि वागायला अगदी खऱ्या माणसांसारखेच असतील. हे सगळंच किती थक्क करणार आहे. हो. आपण आज जी इतकी सविस्तर चर्चा केली, वेगवेगळ्या पैलूंचं विश्लेषण केले, त्याचा सारांश जर मला एकाच प्रभावी वाक्यात मांडायचा झाला तर तो असा असेल. सांगा. एआय मेटावर्सला विचार करण्यासाठी एक अत्यंत तल्लख मेंदू देतो आणि मेटावर्स त्या एआयला काम करण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी एक अमर्याद डिजिटल जग देतो. अगदी अचूक सारांश आहे हा. हे दोन तंत्रज्ञान एकमेकांच्या हातात हात घालून मानवी कल्पनेच्या पलीकडचं जग तयार करत आहेत. हो, आणि याच चर्चेच्या शेवटी आज आपण विश्लेषित केलेल्या एका विशेष मुद्द्यावरून मला एक विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. कोणता प्रश्न? ज्याचा विचार प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे. आज आपण पाहिलं की एआय एकीकडे मेटावर्समध्ये अत्यंत सावधगिरीने बनावट ओळख शोधून काढण्याचं सुरक्षेचं काम करतं. हो, आपण बायोमेट्रिक्सबद्दल बोललो. एखादा हॅकर फसवणूक करत असेल तर एआय त्याला लगेच पकडतो. बरोबर. पण त्याच वेळी नाण्याच्या दुसऱ्या बाजूला हेच एआय तंत्रज्ञान चेहऱ्याचे अचूक हावभाव ट्रॅक करून संवादाची मानवी पद्धत शिकून हुबेहूब माणसांसारखे डिजिटल ह्युमन्स, एआय डॉक्टर आणि एआय शिक्षक तयार करत आहे. म्हणजे एकीकडे खोटं ओळखतोय आणि दुसरीकडे खऱ्यासारखं खोटं बनवतोय. अगदी हेच. जसजसं हे डिजिटल जग अधिकाधिक प्रगत आणि वास्तववादी होत जाईल तसतसं नजीकच्या भविष्यात एखादी व्यक्ती जेव्हा मेटावर्समध्ये प्रवेश करेल तेव्हा तिच्या समोर असलेली व्यक्ती हा खरंच जगात कुठेतरी बसलेला खरा हाडा मासाचा माणूस आहे की तो एक अत्यंत बुद्धिमान, हुबेहूब माणसासारखा वागणारा एआय डिजिटल ह्युमन आहे, हे ओळखणे मानवासाठी किती आव्हानात्मक असेल. बापरे, हा तर खूपच मोठा प्रश्न आहे. हो, सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी तयार केलेले हेच तंत्रज्ञान भविष्यात खरे आणि आभासी यातील सीमारेषा कायमची आणि पूर्णपणे पुसून टाकेल का, हा तो प्रश्न आहे. वा, हा खरोखरच विचार करायला लावणारा आणि मेंदूला चालना देणारा अत्यंत गहन प्रश्न आहे. हो, प्रत्येकाने यावर विचार करायला हवा. तंत्रज्ञानाच्या या अमर्याद आणि वेगाने धावणाऱ्या प्रवासात खरा माणूस कोणता आणि अत्यंत प्रगत डिजिटल माणूस कोणता यांच्यातील फरक आपण भविष्यात कसा ओळखणार, हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाला विचार करायला भाग पाडेल. नक्कीच. आपण सगळ्यांनाच याच एका महत्त्वाच्या आणि कुतूहल निर्माण करणाऱ्या विचारावर सोडत आहोत. आजच्या या सखोल चर्चेत आपण एआय आणि मेटावर्सच्या अद्भुत संगमाबद्दल सविस्तर जाणून घेतले आणि अनेक नवीन गोष्टी शिकलो. हो, ही चर्चा खूपच माहितीपूर्ण होती. आम्हाला आशा आहे की हे सखोल विश्लेषण नक्कीच ज्ञानाच्या कक्षा रुंदावेल आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देईल. हो, तंत्रज्ञान समजून घेणं काळाची गरज आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रंजक आणि माहितीपूर्ण सखोल विश्लेषणासोबत. तोपर्यंत या बदलत्या जगाचा विचार नक्की करा आणि सतत नवीन गोष्टी शिकत रहा. धन्यवाद. धन्यवाद.